आज आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये एका खास मराठी बालकलाकाराबद्दल सांगणार आहोत, ज्याने 1980 च्या आसपास अनोळखी आणि घरकुल असे 2 मराठी चित्रपट गाजवले होते। घरकुल या चित्रपटातील त्याच्यावर चित्रित झालेली पप्पा सांगा कुणाचे आणि हे राष्ट्रदेवतांचे ही गाणी आजही खूप लोकप्रिय आहेत। मराठी बरोबरच त्याने अनेक हिंदी चित्रपटात देखील काम केले आहे। चित्रपट सृष्टीच्या इतिहासातील सर्वोत्तम बालकलाकार म्हणून या अभिनेत्याचं नाव घेतलं जातं। हा बालकलाकार म्हणजे अलंकार जोशी, म्हणजेच मास्टर अलंकार। बालकलाकार म्हणून प्रसिद्धीस आलेला हा मुलगा मोठेपणी मात्र सिनेविश्वातून गायब झाला। सध्या तो अमेरिकेत एका वेगळ्या क्षेत्रात प्रचंड यश मिळवत आहे। चला तर पाहूया अलंकार जोशी सध्या काय करतो। नाट्यकर्मी मधुसूदन जोशी आणि गायिका सुषमा जोशी यांच्या पोटी पद्मश्री, अलंकार आणि पल्लवी ही 3 मुले झाली। घरात अभिनयाला पोषक वातावरण असल्यामुळे तिन्ही मुलांनी अभिनय हेच कार्यक्षेत्र निवडले। मोठ्या मुलाने म्हणजे अलंकार जोशी याने लहानपणापासूनच हिंदी सिनेमात काम करायला सुरुवात केली होती। 70 ते 80 च्या दशकात अलंकार जोशीने अनेक सुपरहिट चित्रपटात बालकलाकार म्हणून भूमिका गाजवल्या। तो सिनेसृष्टीत मास्टर अलंकार म्हणून ओळखला जायचा। त्या काळी मास्टर अलंकारला आपल्या चित्रपटात घ्यायला निर्मात्यांमध्ये स्पर्धा लागायची, एवढा तो सुप्रसिद्ध बालकलाकार होता। घरकुल आणि अनोळखी या 2 मराठी चित्रपटात त्यांनी केलेलं काम विशेष गाजलं होतं। याबरोबरच त्याने अनेक सुपरहिट हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केले। त्यामध्ये शोले, सीता और गीता, ड्रीम गर्ल, अंदाज, दीवार, डॉन, जंजीर अशा प्रचंड गाजलेल्या सिनेमांचा समावेश होतो। त्याने तब्बल 100हून अधिक चित्रपटांमध्ये बालकलाकार म्हणून भूमिका साकारल्या आहेत। त्या काळात अलंकार जोशी ह्याच्यासाठी खास भूमिका लिहिल्या जायच्या। जवळजवळ 10 ते 12 वर्ष त्याने चित्रपटसृष्टीत अविरत काम केले। मात्र तरुण वयात तो चित्रपटसृष्टीपासून दूर गेला। उच्च शिक्षणासाठी सिनेसृष्टी सोडून तो अमेरिकेत गेला। पुढे शिक्षण पूर्ण झाल्यावर तो तिथे स्थायिक झाला। त्याने एका सॉफ्टवेअर कंपनीत 2 वर्ष नोकरी केली। नंतर त्याने मित्रांबरोबर मिळून अमेरिकेत स्वतःची CTUS नावाची IT कंपनी स्थापन केली। सध्या या कंपनीत तब्बल 350 लोक काम करत आहेत। या कंपनीच्या माध्यमातून तो रोज करोडीची उलाढाल करत असतो। मीडिया रिपोर्टनुसार अलंकार जोशीची सध्याची एकूण संपत्ती 200 कोटी रुपये आहे। मास्टर अलंकार आता अभिनय क्षेत्रापासून दूर असला तरी त्याच्या पावलावर पाऊल ठेवत त्याच्या दोन्ही मुली अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत। अनुजा आणि अनिशा या त्याच्या मुली सध्या हॉलिवूडमध्ये काम करत आहेत। यांच्या दोन्ही मुली फक्त हॉलिवूडमध्ये नाही तर बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवत आहेत। अनुजा जोशीने Amazon MX प्लेयर थ्रिलर वेब सिरीज हॅलो मिनीमध्ये काम केलं आहे, तर अनिशाने पद्मावत, सिमरन, हार्टबीट, मर्डर ऑन द डेक्कन एक्सप्रेस यांसारख्या चित्रपटात काम केलं आहे। शिवाय अलंकारला एक मुलगा देखील आहे, तो सध्या शिक्षण घेतोय। अलंकार जोशी सध्या चित्रपटापासून लांब असला तरीही त्याच्या दोन्ही बहिणी अजूनही अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत। पल्लवी जोशी हिने सुद्धा बालकलाकार म्हणूनच आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती। गेले अनेक वर्ष ती हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीत अविरत कार्यरत आहे। पल्लवी जोशी हिने दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री ह्याच्याशी लग्न केलं, तर पद्मश्री हिने दिग्गज मराठी अभिनेते विजय कदम यांच्याशी लग्न केलं। अशा प्रकारे अलंकार याचे संपूर्ण कुटुंब सिनेसृष्टीत कार्यरत आहे। अलंकार जोशी गेले अनेक वर्ष पूर्णपणे चित्रपट सृष्टीपासून लांब होता, मात्र आता तो चित्रपट निर्मितीच्या व्यवसायात पदार्पण करणार आहे। आपली बहीण पल्लवी जोशी हिच्यासोबत तो एका चित्रपटाची निर्मिती करणार आहे। अशा प्रकारे बालकलाकार म्हणून अनेक चित्रपट गाजवणारा अलंकार जोशी पुढे जाऊन एका वेगळ्या क्षेत्रात प्रचंड यशस्वी झाला आहे।